बघा, जसं काही दिवसा अगोदर जेव्हा कॅबिनेट बैठक झाली होती तेव्हा मी असो, गोगावलेजी असो, अदितीताई तटकरे असो आणि अन्य मंत्री महोदयांनी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली होती की आज कधी नाही ते आमच्या आंबा आणि काजू बागायतदारांवर जी काही परिस्थिती आलेली आहे, म्हणजे 50-60 वर्षांच्या कोकणाच्या इतिहासामध्ये जेवढं नुकसान आंब्याला झालेलं नाही ते ह्यावेळी आंब्याला झालेलं आहे. आणि त्या पद्धतीचा रिपोर्ट म्हणजे 90% नुकसान भरपाईचा रिपोर्ट हा राज्य शासनाकडे गेलेला आहे. हे सगळं ऐकल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कॅबिनेटमध्येच आम्हाला शब्द दिला होता की लवकरात या अधिवेशनाच्या काळात सगळ्यांना एकत्र घेऊन, लोकप्रतिनिधींना एकत्र घेऊन, अधिकाऱ्यांना एकत्र घेऊन आपण आंबा आणि काजू संदर्भात बैठक लावू. त्याच अनुसार आज दुपारी 3 वाजता कोकणातले आमदार, माजी आमदार, खासदार, सगळे मंत्री महोदय सगळे एकत्र येऊन आंब्याची काय परिस्थिती आहे, काजूची काय परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये दापोली विद्यापीठचे पण काही मान्यवर उपस्थित होते, संबंधित जिल्हाधिकारी होते आणि एकंदरीत हे जे काय कोकणावर आलेलं संकट, कोकणातले लोक साधारण कोणाकडे काही मागत नाहीत, वेळेत नुकसान भरपाई देतात. आमच्याकडे एनपीएचं प्रमाण कमी आहे आणि म्हणूनच प्रोत्साहन जी निधी असते ती जास्तीत जास्त कोकणाला लागू होते. तर आम्ही वेळेत कर्जफेड करणारे लोक आहोत आणि म्हणून ही परिस्थिती जी आज आलेली आहे, आमचं मायबाप सरकार ज्यांच्याकडून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडून जे आमच्या अपेक्षा होत्या की फडणवीस साहेब महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थाने नाळ ओळखणारे पैकी मुख्यमंत्री आहेत आणि त्याच पद्धतीने आज आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी असंख्य कोकणातल्या जनतेला दिलासा देणारा आणि त्याचबरोबर आंबा बागायतदारांबरोबर हे महायुतीचं सरकार खंबीर पद्धतीने उभं आहे हे शब्दापलीकडून कृतीतून दाखवण्यासाठी आदेश आणि असं म्हटलेलं आहे की हे अधिवेशन संपायच्या आत कोकणातल्या आंबा बागायतदारांसाठी सरकार काय मदत करू पाहतंय, किती मदत करणार आहे याबद्दलची माहिती या अधिवेशन संपण्याच्या आत जाहीर केलं जाईल. अशा पद्धतीचा दिलासा, ताकद कोकणाला आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीमध्ये मिळालेली आहे. मला विश्वास आहे या बैठकीकडे असंख्य कोकणातले जनता, शेतकरी फार बारकाईने लक्ष देऊन होते की नेमकं या बैठकीमध्ये काय होत आहे, आम्हाला आधार मिळतोय का, ज्या सरकारला, ज्या महायुतीच्या लोकप्रतिनिधींना आम्ही निवडून दिलं ते आमच्यासाठी आवाज उचलतायत का. त्यानुसार आमच्या आदरणीय मुख्यमंत्री, आमच्या उपमुख्यमंत्री पवार मॅडम पण होते आणि सगळेच आमचे मंत्रिमंडळाचे मंत्री होते, लोकप्रतिनिधी होते, अधिकारी होते. त्या सगळ्यांची चर्चा करून आदरणीय मुख्यमंत्र्यांना हा विश्वास आलेला आहे की जे काही पुरावे समोर दाखवलेले आहेत की 90% नुकसान झालेलं आहे, त्यानुसार या अधिवेशन संपण्याच्या अगोदर मदत जाहीर होईल. बघा, जेव्हा 90% नुकसानीची माहिती सरकारकडे आल्यानंतर सरकार म्हणून हात आकडता घेण्याचं काही कारणच नाही, कारण का आकडे समोर आहे. सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून जे सर्वे झाला, पंचनामे झाले, त्यानुसार सरकारकडे माहिती आहे. आता आदरणीय मुख्यमंत्री एकदा जवळच्या सगळ्या अधिकाऱ्यांशी, महत्वाच्या लोकांशी बसतील, बोलतील आणि ह्या अधिवेशन संपण्याच्या मदत जाहीर होईल, जेणेकरून ज्या आंब्यावर, ज्या काजूवर आमचं कोकणाचं अर्थकारण अवलंबून आहे त्याला मदत करण्याची भूमिका, आमचं कोकणाचं अर्थकारण कुठे कमी कोसळता कामा नये, दरडोई उत्पन्नामध्ये त्याचा काय फरक होता कामा नये, त्या दृष्टिकोनातून मदत राज्य सरकारकडून दिली जाईल.